खमंग मसाला भरून मस्त अशी भरली शिमला मिरची म्हणजे भरली ढोबळी मिरची रेसिपी दाखवणार आहे। बनवायला अगदी सोपी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे 250 ग्रॅम ढोबळी मिरची घेतलेली आहे, लहान आकारातलीच घेतलेली आहे। भरली ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची करण्यासाठी शक्यतो लहान आकाराच्याच शिमला मिरची घ्यायच्या। आता याला आपण कापून घेणार आहे मसाला भरण्यासाठी। ढोबळी मिरची मी धुवून घेतलेली आहे, धुवून निथळून। आता त्याचा देठाचा भाग काढून घेत आहे। तर आपण वांग्याला भरलं वांग करताना वांग्याला कशा आपण चिरा मारून घेतो तसं सुद्धा आपण भरू शकतो, पण इथे मी आतलं भाग मोकळा करून घेतलेला आहे। साईडने चिरा नाही मारलेल्या, फक्त देठाच्या भागातून कट करून घेतले आणि आतला सगळा भाग मोकळा करून घेतलेला आहे। बिया काढून घेतल्यात म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मसाला भरता यावा म्हणून। तर अजून मी मिरची दाखवते तुम्हाला कापून। तर हे पहा, अशा पद्धतीने आपण मोकळी करून घेतलेली आहे मिरची, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल भरपूर। अशा प्रकारे मी सर्व मिरच्या करून घेतलेल्या आहेत, यातल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आणि अशा पद्धतीने जर आपण कापून घेतलं तर याच्यामध्ये मसाला चांगला भरला जातो आणि तो बाहेरही येत नाही। मिरची शिजली तरीही त्यातला मसाला तसाच्या तसा राहतो। आता आपल्याला एक वाटण करायचे, त्यासाठी इथे भाजलेले तीळ घेतलेले आहेत, कोरडेच भाजून घेतले होते। 2 चमचे तीळ घेतलेले आहेत। आता इथे पाववाटी खोबरं घेतलेलं आहे, किसलेलं खोबरं, 10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं, आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे, धुवून आणि चिरून घेतलेली आहे कोथिंबीर। तर आता ही चिरून का घेतली, कारण आपलं वाटण पटकन बारीक वाटलं जावं म्हणून। पाणी न टाकता मी वाटून घेतलेलं आहे, यामध्ये मी अजिबात पाणी नाही टाकलेलं। कोथिंबीरीच्या ओलाव्यानेच हे ओलं झालेलं आहे। आता 1 वाटीभर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट गच्च वाटी भरून घ्यायचा। आता पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1.5 चमचा कांदा लसूण मसाला। पोहे खायच्या चमच्याने मी सर्व मसाले मोजून घेतलेले आहेत। आता वरनं थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। आता जे वाटण आपण करून घेतलं ते घेतलेलं आहे। आता चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा भर तेल। आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही, मग हा मसाला कोरडा होऊ नये म्हणून 1 चमचा तेल टाकलेलं आहे। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, अजिबात पाणी न टाकता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। छान असा आपला मसाला तयार झालेला आहे। आता प्रत्येक ढोबळी मिरचीमध्ये हा मसाला दाबून दाबून भरून घ्यायचा आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक ढोबळी मिरचीमध्ये मी मसाला भरून घेत आहे। छान दाबून भरायचा मसाला, म्हणजे बाहेर निघत नाही। ढोबळी मिरची शिजली तरी सुद्धा त्यातला मसाला तसाच राहतो, बाहेर निघत नाही। तर सर्व मिरच्यांमध्ये असाच मसाला भरून घ्यायचा आहे। यासाठीच लहान आकाराच्या मिरच्या घ्यायच्या, म्हणजे लवकर शिजतात सुद्धा आणि मसालाही मापात बसतो त्याच्यामध्ये। खूप मोठ्या शिमला मिरची घ्यायची नाही। आता सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आणि एवढा उरलेला आहे, शिल्लक राहिलेला आहे। आता हा सुद्धा आपण भाजीमध्ये वापरणार आहे। तर आता भाजीला फोडणी देऊया। गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये 2 ते 2.5 पळी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी जिरं तडतडल्यावर त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे। आता आपण ढोबळी मिरची तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपण ढोबळी मिरची जर भरली तर अजिबात मसाला बाहेर पडत नाही। हा उरलेला मसाला आता लगेच परतायचा नाही, सुरुवातीला ढोबळी मिरची परतून घ्यायची, नाहीतर आत्ताच लगेच मसाला टाकला तर मसाला करपतो। म्हणून 1 मिनिटभर चांगली ढोबळी मिरची परतून घ्यायची तेलामध्ये। त्याला हलकेसे डाग आल्यानंतरच मग आपण मसाला टाकायचा आहे। आता लो फ्लेमवर मी ही ढोबळी मिरची परतून घेत आहे। गॅसची फ्लेम वाढवायची नाही, नाहीतर मसाला लवकर करपेल आणि ढोबळी मिरची सुद्धा जळेल। तर आता 1 मिनिटभर आपण ढोबळी मिरची परतून घेतल्यानंतर मग मसाला टाकलेला आहे, उरलेला सर्व मसाला टाकलेला आहे। आता लगेचच आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे।
जास्त वेळ असं ठेवायचं नाही, नाहीतर मसाला करपतो. आता जास्त पाणी नाही टाकणार मी, इथे अर्धा ते पाऊण ग्लास पाणी टाकणार आहे. भरली मिरची सुकीच बनवत आहे, त्यामुळे जास्त पाणी नाही टाकणार. चांगली मसालेदार अशी आपली ढोबळी मिरची बनवायची आहे, त्यासाठी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता आपण मसाल्यांमध्ये आधी मीठ टाकलेलं आहे, पण ही ढोबळी मिरची आहे त्याला बाहेरनं सुद्धा थोडंसं मीठ टाकलं तर त्याची चव अजून छान येते, पण बेतानेच टाकायचं आहे. आता झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटे ढोबळी मिरची शिजवून घ्यायची. मध्ये आधी 1-2 वेळा झाकण काढून परतून घ्यायचं. तर 12 ते 13 मिनटानंतर मी झाकण काढून पाहिलेलं आहे. ढोबळी मिरची छान शिजलेली आहे आणि यातलं पाणीही आटलेलं आहे. छान अशी मसालेदार आपली ढोबळी मिरची तयार झालेली आहे. तुम्हाला जर हलकासा रस्सा हवा असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी टाका. मी सुकीच केलेली आहे भाजी, म्हणून मी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर मस्त अशी भरलेली ढोबळी मिरची आपली तयार झालेली आहे मसालेदार. तुम्ही पण एकदा करून पहा. यातला मसाला अजिबात निघत नाही भाजी शिजली तरीसुद्धा. तर सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.